शिवसेनेचे पक्षप्रमुख, हिंदुत्वाचा आधारस्तंभ आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, मंचावर उपस्थित शिवसेनेचे मंत्रीगण, माननीय रामदासजी कदम, माननीय सुभाषजी देसाई साहेब, माननीय रावते साहेब, माननीय सावंत साहेब, माननीय वायकर साहेब, सर्व माननीय मंत्री महोदय, सर्व माननीय खासदार, सर्व माननीय आमदार, आलेले सर्व सन्माननीय शेतकरी बंधू भगिनी, सर्व पत्रकार मित्र आणि शेतकरी बंधूंनो, आजचा हा कार्यक्रम आगळा वेगळा आहे. शेतकऱ्याला समर्थन देण्यासाठी किंवा शेतकऱ्याला शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक वेगळी धग निर्माण व्हावी यासाठी, एक आशेचा किरण निर्माण व्हावा यासाठी माननीय उद्धवजी ठाकरे साहेब या जिल्ह्यातल्या 1000 शेतकऱ्याला प्रत्येकी 10,000 रुपयाची मदत या ठिकाणी घेऊन आलेले आहेत. उद्धव साहेब ही मदत फार जरी नसली तरी आमच्या या शेतकऱ्याला फार मोठ्या प्रमाणामध्ये एक आशेचा किरण दाखवणारी आहे. मला कल्पना आहे किंवा आपल्याला सर्वांना जाणीव आहे, माननीय शिवसेना प्रमुख गेल्यानंतर पहिली सभा या जालना शहरामध्ये 5 लाख लोकांची सभा माननीय उद्धव साहेबांची या ठिकाणी झाली आणि तेव्हापासून सातत्याने वखारीमध्ये झालेल्या आत्महत्याग्रस्त शेतकरी असेल, आज 1000 शेतकऱ्याला मदत असेल, सातत्याने शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभं राहण्याचा प्रयत्न माननीय उद्धव साहेबांनी केला. मला आपल्याला सांगितलं पाहिजे, माननीय उद्धव साहेबांनी भाईने मला बोलून सांगितलं की जालन्यामध्ये मी जलसंधारणाच्या कामाला सुरुवात केली, पाणी अडवा, पाणी जिरवायला सुरुवात केली. माझं काम माननीय उद्धव साहेबांनी बघितलं आणि 70 लाख रुपयाचं एक पोकलॅन मशीन तुमच्यासाठी माननीय उद्धव साहेबांनी या ठिकाणी जालना जिल्ह्यासाठी दिलं. माझ्या पाठीवर शबासकीची थाप टाकली. तू हे करतो, चांगलं काम करतो. आणि राज्यामध्ये आम्ही शिवजल क्रांतीच्या माध्यमातून माननीय रावते साहेब असतील, माननीय देसाई साहेब असतील, शिवजल क्रांतीच्या माध्यमातून एक वेगळं जाळं विणण्याचा प्रयत्न केला. समांतर म्हणता येणार नाही, परंतु राज्यामध्ये शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन जिल्ह्यामध्ये आम्ही शिवजल क्रांतीची कामं सुरू केले. मला उद्धव साहेबांना सांगताना आनंद होतो की या जिल्ह्यामध्ये सरकारी कामापेक्षा सुद्धा, शासकीय कामापेक्षा सुद्धा माननीय उद्धव साहेब की शिवजल क्रांतीचं काम मोठ्या प्रमाणामध्ये या जिल्ह्यामध्ये झालेलं आहे आणि ते पूर्णपणे श्रेय शिवसेनेला आहे, ते पूर्णपणे श्रेय माननीय उद्धव साहेबांना. उद्धव साहेब, शेतकरी अडचणीत आहे. तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभं राहण्याचा प्रयत्न करता. या ग्रामीण भागातल्या महिला भरपूर आलेल्या आहेत, बचत गटाच्या महिला आलेल्या आहेत. उद्धव साहेब, शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये आपण निश्चितपणे मदतीचा हात पुढे करतो. सर्व मंत्रिमंडळ आपल्या समोर बसलेला आहे. माननीय मंत्री महोदयांना निश्चितपणे सूचना करा, या ग्रामीण भागातले जेवढी बचत गट आहेत या बचत गटाला आपण भरपूर मदत केली पाहिजे. यांना या माध्यमातून जर आपल्याला बाहेर पडायचं असेल दुष्काळाच्या माध्यमातून तर निश्चितपणे बचत गटाला सुद्धा आपल्याला मदत करावी लागणार आहे. मला सांगितलं पाहिजे आपल्याला, उद्धव साहेब, या जिल्ह्यातली फळबाग शेवटची घटिका मोजू लागलेली आहे. आमचा जिल्हा मोसंबीचा जिल्हा आहे, देशाच्या नकाशावरती मोसंबीचा जिल्हा आहे.
उद्धव साहेब दुर्दैवाने सांगावं लागतं मला की या 3 वर्षाच्या दुष्काळामध्ये जवळपास 50 लाख मोसंबीचे झाड उद्धव साहेब जळून गेले. 5 वर्षानंतर फळ लागतात, पण 50 लाख झाड जर सरकारने मोठी मदत केली असती तर कदाचित ते झाड वाचू शकले असते. या शेतकऱ्यांच्या वतीने मी तुमच्याकडे याचना करतो, आमची मोसंबी शेवटची घटका मोजू लागलेली आहे. या फळबागाच्या पाठीमागे आणि आमच्या शेतकऱ्याच्या पाठीमागे आपण खंबीरपणे या ठिकाणी उभा राहावं ही विनंती आपल्याला या ठिकाणी करतो. खरं तर आमचा हा मराठवाडा संपूर्ण दुष्काळ म्हणून जाहीर झाला, पण आमच्या बाजूला आमचे आमदार प्रतापराव असतील किंवा खेडेकर असतील, यांचा भाग सुद्धा आमच्या एवढाच बाधित आहे. त्यांच्याही भागावर सुद्धा आपली नजर असावी आणि तोही भाग या ठिकाणी दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यासाठी आपण मदत करावी ही विनंती करतो. आपण निश्चितपणे शेतकऱ्याला मदत करण्यासाठी आलात त्याबद्दल संपूर्ण जिल्ह्याच्या वतीनं आपलं मनापासून आभार व्यक्त करून माझा प्रस्तावित थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.